नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे कला अद्वैतला समजवत असते. ती अद्वैतला म्हणत असते की तू काही बोलला नाहीस, तू काही स्टँड घेतला नाहीस म्हणून मला बोलावं लागलेलं आहे, कारण तू गरजेचं होतं बोलणं. तेव्हा अद्वैत म्हणतो माझे मी हँडल केल्या असत्या ना गोष्टी, तू कशाला मध्ये पडायचं होतं, तू काय गरज होती बोलायची, सगळ्यांच्या समोर हे सगळं सांगायची. तेव्हा कला म्हणत होती असते की रोहिणी मॅडम बघितलं ना कशा बोलत होत्या, तुझ्याशी कशा पद्धतीनं वागत होत्या. आज राहुलने जे काही केलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास झालेला आहे, आबांना पण त्रास झालेला आहे. पण आता ही गोष्ट आबांना कळलेली आहे, त्यामुळे जरी आबांना त्रास झाला असला तरी पुढचं खूप मोठं नुकसान टळलेलं आहे. त्यावेळेस तिथे सरोज आलेली असते आणि सरोजला लगेचच कला सांगू लागते. त्यावरती कलाला सरोज म्हणते की माझ्या मुलाला काय प्रॉब्लेम आहे, त्याच्याबद्दल काय करायचं आहे ते माझे मी ठरवेल, तू मध्ये पडायचं नाही, तू मध्ये बोलू पण नकोस, एवढं लक्षात ठेव, असं सरोज बोलत असते. तेव्हा कला तिथून निघून जाते, कारण कलाकडे काहीच ऑप्शन नसतो, कारण सरोज काही तिच्याशी नीट बोलत नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत तिथे असतात. कला आणि अद्वैत आणि सरोज तिथे थांबलेले असतात. तर अद्वैतला सरोज सांगू लागते की हे बघ, काय झालेलं आहे ते तुला चांगलंच माहिती आहे, कारण तू जे काय केलेलं आहेस त्याच्यामुळं खूप मोठा त्रास सगळ्यांना भोगायला लागत आहे. अद्वैत, मी तेव्हाच तुला विचारलं होतं रोहिणीने तुला काही सांगितलं आहे का, पण तू मला काहीच बोलला नाही. तेव्हाच जर गोष्टी सांगितल्या असत्या, बोलला असतास तर गोष्टी सॉर्ट आऊट झाल्या असत्या, इतक्या दिवस त्या अशा पेंडिंग राहिल्या नसत्या. आणि रोहिणी तुझ्याशी या पद्धतीनं वागत आहे ते तुम्हाला आधी बोलायला हवं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काही सिच्युएशनच त्यावेळेस तशी होती, जर मी रोहिणी आत्याला या सगळ्यासाठी नकार दिला असता तर रोहिणी आत्याने राहुल आणि नैनाचं लग्न लावून दिलं नसतं, आणि जर त्यांचं लग्न झालं नसतं तर तुला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम झाला असता, असं अद्वैत सांगत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत हे बोलल्यानंतर तिथे सरोज म्हणते हो बरोबर आहे, पण एवढा मोठा निर्णय तू एकट्याने कसा घेतलास, आबांनी तुला काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून तू असा निर्णय घेऊ शकतोस का, तू असं नाही करायला पाहिजे होतं, कारण तुला माहिती आहे ना गोष्टी कोणत्या थराला जाऊ शकतात. मग अद्वैत जरा सांभाळून ना, तुला माहिती आहे ना ती रोहिणी कशी आहे. आणि ती म्हणते की यापुढं असं काही करू नकोस, आणि सरोज इथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जिन्यातच कला तिला भेटते. कला अद्वैतसाठी कॉफी बनवण्यासाठी गेलेली असते आणि ती कॉफी घेऊन येत असते. तेव्हा सरोज म्हणते की हे कशासाठी. तेव्हा कला म्हणते की अद्वैतला कॉफी हवी होती म्हणून त्यासाठी घेऊन चालले. त्यावरती सरोज मात्र शांत बसत नाही. सरोजचं एकच म्हणणं असतं की माझ्या मुलाला काय हवं आहे नको आहे ते माझे मला कळतं, तू पुढं करायची काहीच गरज नाही, माझे मी पाहिल त्याला काय हवं नको आहे ते. आणि तिच्या हातातला कॉफीचा मग काढून घेते आणि म्हणते जा, आता त्याला गरज नाही आहे कॉफीची, असं म्हणून ती निघून जायला सांगते. आणि सरोज तर कॉफीचा मग घेऊन गेलेली पण असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत इकडे कलाला विचारतो की माझी कॉफी कुठे आहे, तू कॉफी आणायला गेली होतीस ना खाली, मग का नाही आणलीस कॉफी, असं अद्वैत विचारतो. तेव्हा कला म्हणते अरे नंतर माझ्या लक्षात आलं, तू जर आत्ता कॉफी घेतलीस तर तुला झोप नाही ना लागणार, मी घरी खाली गेल्यानंतर वेळ पाहिली. खरं तर कलाने स्पष्टपणे सांगून टाकायला हवं होतं की इकडे सरोज मॅडमने ती कॉफीचा मग काढून घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अद्वैतला काही कॉफी द्यायची गरज नाही. पण इथे कला मात्र शांतच राहते, ती काहीच बोलत नाही. जिथे बोलायचं आहे तिथं कला काही बोलत नाही. आणि आता अद्वैत बरोबर तिचं भांडण सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो की तू माझ्यासाठी कॉफी का आणली नाहीस, पण कला काहीच बोलत नाही. कला म्हणते की अरे वेळ चुकीची आहे म्हणून नको म्हटलं. तेव्हा अद्वैत म्हणतो हेच तुझं चुकतं, कारण तुला वेळ काळ काही लक्षात राहत नाही, कोणत्या वेळी काय बोलायचं हेही कळत नाही आणि तू बोलून जातेस, पण तू बघितलंस ना त्याचे परिणाम काय भोगावे लागतात, असं अद्वैत कलाला सांगत असतो. परंतु कला मात्र शांतच असते. इकडे रोहिणीला खूप राग आलेला असतो, सगळं हातातोंडाशी आलेलं असतं आणि ते हातातनं निसटून चाललेलं असतं. ही गोष्ट काही रोहिणीला कळत नसते. त्याचबरोबर रोहिणी ही सरोज तिथे आलेली असते आणि रोहिणी हातातला फ्लॉवर पॉट फेकून देते. तेव्हा सरोजच्या पायात तो फ्लॉवर पॉट पडतो आणि इकडे रोहिणी मात्र पाहतच राहते. रोहिणीचं असं म्हणणं असतं की माझं घर आहे, माझे मी ठरवेल काय करायचं आहे ते. तेव्हा सरोज म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, घर जरी तुझं असलं तरी हे घर आमचंही तेवढंच आहे, आणि तुझं जे काय वागणं चाललेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे.
एवढं लक्षात ठेव, असं रोहिणीला सरोज सांगत असते आणि म्हणत असते, तू जे काय केलेलं आहे त्याच्यामुळं तुला जर असं वाटत असेल की तुझ्या वागण्यामुळं बाकीच्यांना त्रास होतो आहे किंवा तुला आत्ता बोलले जाते याचा तुला त्रास होतो आहे, पण ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव की काहीही झालं तरी तू चुकलेली आहेस. तेव्हा रोहिणी म्हणत असते की सरोजवहिनी, पहिल्यापासून तू तसंच केलेलं आहे. पहिल्यापासून तुला असंच वाटत होतं की ह्या घरातली सत्ता तुझ्या ताब्यात असावी. मी या घरची मुलगी असून आबांनी डॅडनी तुझ्या हातात सगळे अधिकार दिले. त्यांनी माझा विचारही केलेला नाही आणि आत्ताही माझ्या मुलाच्या बाबतीत पण तेच होते. तुझा मुलगा तर अगदी तुझ्या पावलावर पाऊल टाकूनच तो वागत आहे. त्याला ना नकोच आहे माझा मुलगा तिथं. प्रत्येक वेळेस ऑफिसमध्ये पण कौतुक कोणाचं होतं तर अद्वैतचं होतं. प्रत्येक वेळेस जबाबदारी कोणाला दिली जाते तर अद्वैतला दिली जाते. हे सगळं रोहिणी बोलत असते. रोहिणीच्या मनात खूप मोठा राग असतो आणि तो सगळा राग ओकून टाकत असते. त्यावेळेस सरोज म्हणते की गोष्ट लक्षात ठेव, मला काही हौस नव्हती. ती परिस्थिती माझ्यावरती आली म्हणून मला ती जबाबदारी घ्यावी लागली, परंतु मी काही कोणती जबाबदारी घ्यायला तिथं तयार नव्हते. तुलाही माहिती आहे चांगलंच. मग का तू असं बोलत आहे? त्यावरती रोहिणी म्हणते की तू बरोबर बघितलंस, घरात आल्यानंतर माझ्याशी डॅडचं असलेलं वर्तन, म्हणून तर तू दादाला पण हे केलं, म्हणून तर दादा तुमच्याबरोबर राहत नाही. हे लक्षात येते का तुझ्या? असं रोहिणी सरोजला बोलत असते. सरोज म्हणत असते, आत्ता माझ्या मुलाने जे काही कमवलेलं आहे ते स्वतःच्या कर्तृत्वाने कमवलेलं आहे आणि त्यात तुझा मुलगा जर चुकीचं वागणार असेल तर त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागेल. आणि राहिला प्रश्न अद्वैतचा, अद्वैतला आपल्या दोघींच्या भांडणाच्या मध्ये घ्यायचं नाही, कारण अद्वैत काय करतो घरासाठी आणि काय नाही हे तुला नाही माहिती. एवढंच जर असतं ना तर त्याने कुणाचीही परवानगी न घेता त्या पेपरवरती सह्या केल्या नसत्या. एवढी गोष्ट लक्षात असू दे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कला आंघोळ करून आलेली असते. ते केस पुसत असते. अद्वैत तिच्याकडे येतो. तो फोनवर बोलत असतो. त्यानेच तिथे टॉवेल बेडवरती ठेवलेला असतो. त्याच्या काही लक्षात नसतं आणि तो कलावरती ओरडू लागतो. कला म्हणते की माझ्यावरती काय ओरडतेस रे तू? प्रत्येक वेळेस तुझं काय चाललेलं असतंय? अद्वैत म्हणतो, माझा टॉवेल तूच उचलून घेतलेला आहेस. त्यावरती कला म्हणते, मी तुझ्या टॉवेलला हातही लावलेला नाही, परंतु अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. तो म्हणत असतो की तूच उचललेला आहे, मी इथे ठेवलेला होता तो. कला म्हणते, नाही तुला घोरण्याचा त्रास आहे, बाकीचे सगळे त्रास आहेत, आता तुला विसराळूपणा पण सुरू झाला की काय? नाही आपण डॉक्टरला दाखवूया. अद्वैतला राग येतो. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की मी काहीच केलेलं नाही, तू मान्य कर. कला म्हणते, हो ठीक आहे बाबा, मान्य करते की मीच तुझा टॉवेल उचलला आणि ते बेडवरती ठेवला. बरं झालं आता तुझं म्हणणं. असं म्हणत कला पडती बाजू घेते आणि अद्वैतशी बोलत असते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता सरोज खाली आलेली असते. ती अंजूला विचारते, तर अंजू म्हणते की अद्वैत साहेब अजून आलेले नाहीत आणि कलाताई पण आलेले नाहीत. सरोजला राग येतो. सरोज म्हणते, जेवढं विचारलं तेवढंच सांग ना, तुझ्या कलाताईचं कशाला ती सांगत बसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत आणि कला बोलत असतात. त्यांची भांडण सुरू असतं. त्यावेळेस अद्वैत कलाला म्हणत असतो की तू माघार घे ना, मी का प्रत्येक वेळेस बोलू? तेव्हा कला म्हणते, हो बाबा ठीक आहे, चल माघार घ्यायची आहे ना, मी घेते, एवढं काय त्याच्यामध्ये, असं कला बोलत असते. त्यावेळेस अद्वैत आणि कला हे दोघंजण घसरतात आणि ते दोघंही एकमेकांच्या अंगावरती बेडवरती पडलेले असतात. आणि नेमकी सरोज त्यावेळेस रूममध्ये येते आणि सरोज हे सर्व पाहते. तेव्हा तिला धक्का बसतो आणि सरोज म्हणते की काय चाललं हे सगळं? नाही, तू माझ्या मुलाला पूर्णपणे तुझ्या ताब्यात घेत आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही गोष्ट मी कधीच होऊ देणार नाही, कारण काही झालं तरी माझा अद्वैत आहे तो असं कधीच वागणार नाही. तर सरोजला खूप राग आलेला असतो. सरोज खूप चिडलेली असते आणि कला तिची बाजू सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती बोलत असते, पण इकडे सरोज मात्र कलाचं काहीच ऐकून घेत नाही. तर कलाला उलट ती म्हणत असते की तू बोलूच नकोस गं. तर आत्ता मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. मला कोणाचं बोलणं माझ्या कानांनी ऐकायची गरज नाही. माझ्या डोळ्यांवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे, असं सरोज बोलत असते. त्यावरती कला म्हणते की अहो सरोज मॅडम. तर सरोज म्हणते, तू आत्ता सांग मला, अद्वैतची कॉलर पकडली होतीस की नाही? तेव्हा कला म्हणते की हो. खरं तर कलाने स्वतःला सावरण्यासाठी अद्वैतच्या शर्टला पकडलेलं असतं, पण त्याचा चुकीचा अर्थ निघतो आणि इकडे सरोज मग सरळ कलावरती आरोप करू लागते. ती म्हणू लागते की तू अद्वैतची कॉलर पकडली होती. खरं तर असं काहीच कलाने केलेलं नसतं, पण सरोजच्या मनात जो राग असतो त्यामुळं हे सर्व घडत असतं. सरोज ओरडायला सुरुवात करते
आणि ती अद्वैतला म्हणते, काय रे तुझं काय चाललंय? अद्वैत पण सांगायचा प्रयत्न करत असतो. अद्वैतच्या हातामध्ये कलाचा टॉवेल असतो आणि अद्वैत सरोजला सांगत असतो की आई तसं नाही आहे गं, तू ऐकून तरी घे. पण सरोज मात्र ऐकत नसते. सरोज म्हणत असते, तुला मीटिंगला जायचं नाही आहे का? आज तुझ्याकडे मीटिंग नाही आहेत का? या भाषेमध्ये ती बोलू लागते. ती म्हणत असते की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, कारण जे काही चाललेलं आहे ते शांतपणे ऐकून घेतलं जाणार नाही. तर इकडे अद्वैत शांतच होतो. तर इकडे सगळेजण आता नाश्त्यासाठी जमलेले असतात. तर तिथे सर्वजण आलेले आहेत, अद्वैत अजून आलेला नाही. हे ऐकून हे सगळेजण पाहतात. त्याचवेळी सोहम मात्र ब्रेकफास्टसाठी आज असतो आणि सोहम तिथे ब्रेकफास्ट करायला आलेला आहे. हे सगळ्यांना छान वाटतं. तेव्हा रजनी म्हणते की आज तू ब्रेकफास्टसाठी घरी आहे, आजकाल तुला माझ्या हातचा नाश्ता आवडत नाही ना? तर लगेचच इकडे सोहमला काजूचा फोन आलेला असतो आणि मग सोहम खुश होतो, कारण इतक्या दिवसानंतर काजलचा फोन त्याला आलेला आहे आणि सोहम काजलशी बोलू लागतो. सोहमला छान वाटतं, कारण काजलचा फोन आलेला आहे, तिच्याशी त्याला बोलायला मिळत आहे. तेव्हा तो काजलला म्हणतो की हो बोल ना. तेव्हा काजल म्हणते, अरे मित्रा, मी जी पक्याची बाईक घेतलेली ना, थोडासा प्रॉब्लेम झाला डिलिव्हरीसाठी. मला तुझी बाईक मिळेल का? आणि तुझी बाईक देशील का मला आजच्या दिवस? कारण मला ना ऑर्डर डिलिव्हर करायला जायचं असतं आणि माझ्याकडे बाईक नाही आहे. तेव्हा सोहम म्हणतो की हो. आणि मग ती अगदी तुटक बोलत असते. सोहम म्हणत असतो, मी फोन केला तर उचलत नाही आणि माझ्याशी असं का वागते ही? मग सोहम तिला म्हणू लागतो की ठीक आहे, मी घेऊन येईल. तेव्हा काजू म्हणते की नाही, त्याची काही गरज नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, तू कोणापाशी तरी पाठवून दे, मी करेल कलेक्ट आणि मॅनेज करेल, असं सोहमला ती सांगू लागते. त्यानंतर सोहमलाही धक्का बसतो. सोहमला तर हे काही पटत नसतं. तरीही सोहम शांत होतो आणि विचार करतो की ठीक आहे, आता ती फोन तरी केलेला आहे. पण त्याला वाईटही वाटलेलं असतं. तो रजनीला म्हणतो की आई मला कॉफी दे. आता अद्वैत तिथं आलेला असतो. हे बघून रोहिणी नाश्त्याच्या टेबलवरून उठून निघालेली असते आणि ती अंजूला सांगू लागते की अंजू, माझा ब्रेकफास्ट माझ्या रूममध्ये दे. त्यावेळेस आबा म्हणतात की रोहिणी, तू पण आलेली होती आणि तू पण बसलेली होती, आता तू इथे उठून जायची काहीच गरज नाही. तर त्यावेळेस अद्वैत म्हणतो की रोहिणी आत्या, प्लीज थांब ना, असं नको जाऊस तू, असं म्हणत तो रोहिणीची माफी मागू लागतो. परंतु रोहिणीला मात्र ऐकून घ्यायचं नसतं. तर रोहिणी तिथून तशीच जात असते. कलाला मात्र हे पटलेलं नसतं. कला म्हणत असते की घर एकत्र राहावं यासाठी हा अद्वैत काही करायला तयार असतो. खरं तर आज तो गरज नसताना, कारण नसताना माफी मागत आहे. इतर वेळी तो सगळ्यांशी ज्या पद्धतीने वागतो त्यावेळेस मला राग येतो, पण आज त्याने जे काही करत आहे ते खरंच खूपच भारी असे करत आहे, असं कला बोलू लागते. कलाच्या मनात विचार येतात, खरंच आपण अद्वैतबद्दल जेवढा चुकीचा विचार करतोय एवढा तर तो वाईट नाही आहे, असं कलाला वाटत असतं. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शेवटी रोहिणी निघूनच गेलेली असते. अद्वैतनं एवढी समजूत घातली तरीही तिनं ऐकलेलं नसतं आणि मग अद्वैत आणि कला रूममध्ये आलेलं असतात. अद्वैतची खूप चिडचिड होत असते. अद्वैत म्हणत असतो, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, तू काहीच गरज नव्हती हे सगळं सांगायची. तू जर हे सगळं सांगितलं नसतं तर आज एवढा मोठा प्रॉब्लेम झाला नसता. त्यावेळेस कला म्हणते, मी जी योग्य वेळ होती त्यावेळेस सांगितलेलं आहे आणि काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. रोहिणी आत्ता तुझ्याशी चुकीचं वागत आहे. परंतु अद्वैत मात्र ऐकून घ्यायला तयार नसतो. अद्वैत म्हणतो, माझे प्रॉब्लेम माझे मी सॉल्व करेल, तू याच्यामध्ये काहीच पडायची गरज नाही आणि तू याच्यामध्ये पडूच नकोस. कलाला खूप रडू आलेलं असतं. कलाला तो म्हणत असतो, असं पण तुझा आणि माझा संबंध काय आहे, तुझ्या या फॅमिलीशी काय संबंध आहे, त्यामुळं तू निघ इथून. त्यावेळेस कला म्हणते, ठीक आहे, तुझे प्रॉब्लेम तुझी तू बघ, आणि कला रागाने तिथून निघून जाऊ लागते. अद्वैतलाही राग आलेला असतो. तोही म्हणतो, जा जा चल निघ. कला रागाने तिथून निघून जाते. तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. अद्वैतही चिडलेला असतो. थँक्यू.